चांगले अधिकारी कर्तव्यावर आले की त्यांच्या नावाची दहशत या परिक्षेत्रामध्ये पसरते आणि त्यांच्या या दहशतीमुळे ज्या पद्धतीने गोरखधंदे किंवा या अवैध धंदे करून स्वतःची खळगी भरणाऱ्या लोकांवर खूप मोठा ब्रेक लागतो। वास्तविक स्वरूपात आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशी कर्तव्यावर असणारी जी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीने जनतेच्या सेवेसाठी आम्ही हे व्रत उचललंय याची कसोटी जनतेला दाखवून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं एक चांगल्या प्रशासनाची ओळख करून दिली ना, त्यामुळेच खऱ्या अर्थानं या प्रशासन व्यवस्थेची जी आज भूमिका आहे ती अबाधित राहिली। अशाच पद्धतीची एक भूमिका काल परळीमध्ये घडली आणि परळीमध्ये फक्त अधिकाऱ्यांचं नाव घेतलं आणि अधिकारी येणार याची फक्त कुणबुण लागली तर अख्खं मार्केट बंद होतं। दुकानं सोडून लोक पळून गेली, काहींनी तर धास्तीनं सकाळपासूनच दुकानं उघडली नाही। नेमकी ही काय भूमिका आहे आणि कशामुळं अशा पद्धतीच्या वर्तनाची परिस्थिती या परळी शहरात किंवा या बीड जिल्ह्यात निर्माण झाली, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर। नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी जेव्हा आपल्या कर्तव्यावर येतो आणि आपल्या कर्तव्यातून आपल्या ज्या काही आपण कर्तव्यावर येण्याच्या अगोदरच्या शपथा खऱ्या अर्थानं त्या शपथाच्या माध्यमातून जी जनसेवेची कार्य करू लागतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा विश्वास निर्माण होतो। बीड जिल्ह्यात असे अनेक अधिकारी येऊन गेलेत की असे अनेक अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावली की त्यांच्या कर्तव्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस स्वतःला सुरक्षित समजतो ना, या सगळ्या प्रशासनामध्ये जेव्हा या सगळ्या कारवायांची परिस्थिती निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही सदरक्षणाय खलनिद्राणाय हे वाक्य खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात येतं। अशीच प्रक्रिया काल परळीत घडली। ज्या पद्धतीने राज्यात एफडीएचं ज्या पद्धतीने कारवाईचा बडगा सुरू आहे, तुकाराम मुंडेंनी जागजागी ज्या पद्धतीने कारवायांची परिस्थिती निर्माण केली आणि आता गुटखा विकणाऱ्यावर किंवा गुटखा जमा ठेवणाऱ्यांवर ज्या पद्धतीने मकोका अंतर्गत मुसके आवरण्याचा जो एक अध्यादेश काढून खऱ्या अर्थानं या समाजातली लागलेली कीड या तुकाराम मुंडेंनी काढण्याचा जो एक प्रयोग निर्माण केला ना, त्याची प्रचिती परळीमध्ये मिळाली। ज्या पद्धतीनं परळीच्या मार्केटमध्ये बातमी पसरली की आज तुकाराम मुंडे परळीत येणार आणि परळीत येऊन एफडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा केला जाणार, ही बातमी लक्षात आली की परळीकरांच्या परळी मार्केट मधल्या लोकांची हवाच गुल झाली, सिट्टीपिट्टी गुल झाली आणि खऱ्या अर्थानं ज्या बिनधास्त पद्धतीनं आपल्या मनमानी पद्धतीनं आपल्या परिस्थितीनुसार जी लोक एखाद्या शहिंशासारखं वागत होती ना, ती आपल्या कुटशिपूट घालून कशा पद्धतीने पळाली याची प्रचिती काल परळीकरांना चांगल्या पद्धतीने मिळाली। वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीने अवैधरित्या ज्या पद्धतीचा माल विकला जातो, अवैधरित्या भेसळखोरी युक्त करून सर्वसामान्य माणसाचं जीवन हे धोक्यात आणलं जातं आणि या धोक्यात आणण्यासाठी ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडेंनी आता 2020चा मॅच खेळायला सुरुवात केली ना, कारण की तुकाराम मुंडेंना आधीच माहिती की या 2020 मॅच खेळल्याशिवाय या प्रशासन व्यवस्थेची परिस्थिती सुधारणार नाही आणि खऱ्या अर्थानं जेव्हा त्या 2020 मॅचची परिस्थिती तुकाराम मुंडेंवर का आली तर 20 वर्षात जर 25 बदल्या त्यांच्या होत असतील तर कोणता दिवस उजडेल की त्यांच्या हातात बदलीचा कागद देऊन हातात मिळेल याची शाश्वती तुकाराम मुंडेंनाही नाही राहिलेली। कारण की आलेला तो दिवस, तो त्या दिवशीचा कार्यकाल हा सत्कर्मी लागावा, या माफियाखोरांच्या विरोधात, या भेसळखोरांच्या विरोधात जेवढ्या प्रचंड प्रमाणात कारवाया करता येतील, कारण की या 15 दिवसाच्या कारवायांची जर आम्ही जर थोडासा सिंहावलोकन केलं, याचा आढावा घेतला
तर खूप काही गोष्टी आमच्या दृष्टिक्षेपात पडतात. गेल्या 10 वर्षात हे अन्न सुरक्षा, अन्न व औषध प्रशासन मंडळ किंवा विभाग ज्या पद्धतीने आजगराची झोप घेत होता ना, त्याच्या अंगावरची जशीच कातीन उडाली तुकाराम मुंडे आल्यानंतर, त्या कातींची आज कशा पद्धतीने बाजारपेठेमध्ये एक नवी क्रांती झाली. खऱ्या अर्थानं भेसळयुक्त दूध जे जागजागी टपऱ्यावर मांडलं जात होतं आणि सर्वसामान्य माणसाला कमी दरात कशा पद्धतीने चांगलं दूध देतोय याची भूमिका दाखवत ही भेसळयुक्त दूध सर्वसामान्य माणसाला च्या आयुष्यात उतरत होते, ते आज खऱ्या अर्थानं मार्केटमधून गायब झाले. जे पनीर कित्येक लोकांच्या हौशेनं खाण्याचा पदार्थ होता आणि या लोकांच्या ध्यानीनं मनी फक्त स्वस्त मिळतंय आणि दुकानदाराच्या गॅरंटीवर हे भेसळयुक्त पनीर आजपर्यंत मार्केटमध्ये आपले अस्तित्व टिकून होता. पण जसंच एफडीए ला गती मिळाली, एफडीए ऍक्टिव्ह झाला आणि खऱ्या अर्थानं हे भेसळयुक्त पनीर मार्केटमधून कसं गायब झालं आणि आज मार्केटमध्ये पनीर मिळायला सुद्धा परिस्थिती अवघड झालेली. तर याच पद्धतीच्या कारवायांचा बडगा ज्या पद्धतीने या परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडेंनी मांडलाय ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या अन्न सुरक्षेची सगळ्यात मोठी हमी तुकाराम मुंडेंनी दिली. आज प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ हा एक नवीन अध्याय बनलेला आहे. आज प्रत्येक बाजारपेठेमध्ये, कोणतीही बाजारपेठ असो, खाद्य बाजारपेठ असो किंवा कपडा बाजारपेठ असो किंवा कोणत्याही बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून यांनी मक्तेदाऱ्या केल्यात ना या बाजारपेठेमध्ये या माफियांनी, त्या मक्तेदाऱ्यांना खऱ्या अर्थानं लगाम लावण्याचं काम तुकाराम मुंडेंनी करण्याचा प्रयत्न केला. आणि तुकाराम मुंडेंचे वैशिष्ट्यच असं आहे की ज्या गोष्टीमध्ये ते घुसतात त्या गोष्टीमध्ये त्याला सगळ्या पद्धतीने क्लीनअप केल्याशिवाय, आजच्या परिस्थितीत फॉर्मेट केल्याशिवाय, ज्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये जर एखादा व्हायरस घुसला असेल आणि त्या व्हायरसची प्रमाण दिवसेंदिवस वाढत असेल तर तुम्हाला त्या मोबाईलला फॉर्मेट केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्या पद्धतीने या मार्केटमध्ये आता त्यांनी खऱ्या अर्थानं जुन्या व्यवस्थेचा फॉर्मेट करायला सुरुवात केल्या. या पद्धतीनं आज या बाजारपेठामध्ये या भेसळखोरीच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची खेळण्याचा प्रकार सुरू होता त्याला खऱ्या अर्थानं नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अशीच घटना त्या सुप्यामध्ये सुद्धा घडली. बारामती तालुक्यातला सुप्प जे पुण्याला जाताना सगळ्यात महत्वाचं स्टेशन समजलं होतं. अशीच अफवा ज्या पद्धतीने परळीमध्ये अफवा पसरली त्या पद्धतीची अफवा या सुप्यामध्ये सुद्धा पसरली होती. आणि सुप्यामध्ये ज्या पद्धतीने एफडीए ची कारवाई होणार आणि तुकाराम मुंडे स्वतः येऊन करणार ही बातमी पसरली की सगळ्या सुप्याचा मार्केट बंद पडलं. ही मार्केटमधली जी काही मंडळी होती ती गांडीला पाय लावून पळाली. मग अशा पद्धतीची जर अशा पद्धतीचा धाक आणि अशा पद्धतीची जर शिस्त प्रशासनामध्ये एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून जर निर्माण होत असेल आणि या भेसळखोरी आणि स्वतःच्या माफिया पद्धतीने वागणाऱ्या लोकांना ह्याचा चाप बसत असेल तर असे प्रशासकीय अधिकारी प्रत्येक विभागात पाहिजे. प्रत्येक विभागात अशा पद्धतीच्या चाळण्या लागल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं ज्या सुस्तावलेल्या, निर्ढावलेल्या, स्वतःच्या मक्तेदाऱ्या समजणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं धडा शिकवला पाहिजे. कारण की याला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचा हित जोपासण्याचं काम होईल. नुसत्या फक्त मोठमोठ्या गप्पा, त्या मराठीत खूप सोलापूरकडे खूप चांगली एक गोष्ट म्हणली जाते, बड्या बड्या बातान ढुंगण खायला आता. बड्या बड्या बातान ढुंगण खायला आता म्हणजे फक्त मोठमोठ्या गप्पा करायच्या आणि आपल्या ज्या मनसोक्त परिस्थितीची सवय आहे त्या पद्धतीने वागत राहायची. या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने या प्रशासन व्यवस्थेने आपली परिस्थिती अडकून ठेवली आणि ज्या पद्धतीने या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला एक खेळणं बनवून ठेवलेलं आहे, या खेळण्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज या तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने या खेळण्याला सशक्त करण्यासाठी ज्या भूमिका वापरल्यात ना त्या भूमिका खऱ्या अर्थानं आज त्यांच्या कर्तव्याची पावती देत आहेत. आणि अशा पद्धतीने जर कारवाईचा बडगा प्रत्येक बाजारपेठेत राहिला, प्रत्येक शहरात या तुकाराम मुंडेंच्या दहशतीच्यामुळं जर खऱ्या अर्थानं या भेसळखोरीचं आणि या गुटख्याचं जर प्रमाण खऱ्या अर्थानं कमी झालं तर खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि शांत आणि चांगलं वातावरण या सर्वसामान्य नागरिकांसाठी राहील. आणि ज्या पद्धतीच्या आज डोकेदुखीची जी कारण बनली आहेत
ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या जीविताशी खेळण्याची ही जी भूमिका या लोकांनी करून ज्या पैशाची जी मक्तेदारी निर्माण केली ना, त्यांना खऱ्या अर्थाने चाप बसेल. ज्या पद्धतीने फक्त नावामध्ये दहशत आहे, ज्या पद्धतीने नावामध्ये एक बडगा आहे, तोच बडगा या बाजारपेठेत सतत ठेवावा आणि अशा पद्धतीने भ्रष्ट पद्धतीने चालणाऱ्या लोकांना, भ्रष्ट नीतीने पैसे कमावणाऱ्या लोकांना आणि भ्रष्ट या विषयाशी स्वतःची सौख्य समजणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं धडा शिकवणं हे आज काळाची गरज झालेली आहे. त्यामुळं या भ्रष्ट लोकांच्या संदर्भात अजून काय काय कारवाया करता येतील, अजून कशा पद्धतीने यांच्या लगाम लावण्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे जर तुमच्या मनात येत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.